उडी कोण चालू आता बघा. सर्वांना नमस्कार. पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट ICT या अंतर्गत येणारे डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन या टॉपिकमध्ये येणारी एक महत्त्वाची डिजिटल इनिशिएटिव्ह आहे. तिचं नाव शोध सिंधू. म्हणजे इलेक्ट्रॉनिक, शोध म्हणजे सर्च, सिंधू म्हणजे नदीचं नाव आहे. शोध सिंधू ह्याचा अर्थ काय, हे कोणी सुरू केला, कशासाठी सुरू केला, ह्याच्यावरती नियंत्रण कोणी ठेवतात, ह्याचा काय फायदा होतो. शोध सिंधू हे इलेक्ट्रॉनिक जर्नल्सचा एक समूह आहे, एक वेब पोर्टल आहे. इथं तुम्हाला जर्नल्स, बुक्स, बिब्लिओग्राफी, सर्व पुस्तक, सर्व मॅगझिन्स, शैक्षणिक रिलेटेड असलेले सर्व पुस्तक सॉफ्ट कॉपीमध्ये अवेलेबल होतात. तुम्हाला एखादा जर्नल्स वाचन करायचे असेल, मॅगझिन वाचन करायचे असेल, रिव्ह्यूड मॅगझिन वाचन करायचे असेल तर ते सर्व इथं उपलब्ध आहे शोध सिंधूमध्ये. तर शोध सिंधूचा सुरुवात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांनी डिसेंबर 2015 रोजी सुरू केलेले आहे. शोध सिंधू ह्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी इन्फ्लिबनेट याचं गुजरात येथे गांधीनगरमध्ये ह्याचा हेड ऑफिस आहे. तर हे शोध सिंधूसाठी UGCने पैशांची आर्थिक मदत करतात, फंड करतात. तर हे कशासाठी आहे हे बघा. एक पॉईंट्स आपण बघू म्हणजे लवकर संपेल. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन हे NMEICT नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT या योजनेच्या अंतर्गत शोध सिंधूचं सुरू झालेलं आहे. कोणत्या वर्षी? डिसेंबर 2015 रोजी. शोध सिंधूला पैसे कोण देतात? UGCने देत असतात. शोध सिंधूचा जे एक्झिक्युटिव्ह आहे ते कोणी करतात तर इन्फ्लिबनेट इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क हे करीत असतात. ह्याचं हेड ऑफिस गांधीनगर गुजरात येथे आहे. तर हे काय करतात बघा. इट प्रोव्हाइड्स ॲक्सेस टू रिसोर्सेस टू युनिव्हर्सिटीज, कॉलेज अँड सेंट्रली फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया. भारत देशात असलेले जे सेंट्रल फंडिंग इन्स्टिट्यूशन्स आहे आणि युनिव्हर्सिटीज आहे, कॉलेजेस आहेत, त्यांना रिसोर्स मिळविण्यासाठी, रिसोर्सचा फायदा मिळविण्यासाठी शोध सिंधू काम करीत असतात. तर 2015च्या पूर्वी भारत देशात तीन वेगवेगळे इनिशिएटिव्ज होते, 3 वेगवेगळे प्रोग्राम्स होते. त्या तिन्ही प्रोग्राम्सला एकत्रित करून, तिन्ही प्रोग्राम्सला मर्ज करून, तिन्ही प्रोग्राम्सला एकत्रित करून ही शोध सिंधू सुरू झालेली आहे. शोध सिंधू सुरू होण्यापूर्वी 3 प्रोग्राम सुरू होते. त्या तिन्ही प्रोग्रामचा एकत्रित करून शोध सिंधूचा सुरू झालेले आहेत. आता हे 3 प्रोग्राम कोणता, हे नेट एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न. कोणकोणते 3 प्रोग्राम्स मर्ज करून शोध सिंधूचा सुरुवात झालेली आहे. तर पहिला आहे UGC इन्फोनेट DLC म्हणजे डिजिटल लायब्ररी कन्सोर्टियम. दुसरा आहे INDEST AICTE आणि तिसरा आहे NLIST. ओके, हे तिन्ही प्रोग्राम एकत्रित करून शोध सिंधूचा सुरुवात झालेली आहे. आता NLIST म्हणजे काय? NLIST हे रिसोर्स अवेलेबल करून देतात. कोणासाठी? कॉलेजेससाठी. बघा, हे कॉलेजेससाठी हे NLIST आहे. इट इज नॉट फॉर स्टुडंट, इट इज फॉर कॉलेजेस इन इंडिया. तर N म्हणजे नॅशनल, L म्हणजे लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चर फॉर स्कॉलरली कंटेंट NLISTचा अर्थ होतो. अशा पद्धतीनं मी तुम्हाला
ई शोध सिंधू म्हणजे हे महाराष्ट्राची सेट एक्झाम ह्यापूर्वी विचारलेली प्रश्न पण आहे. ई शोध सिंधू कशासाठी आपण वापर करतो. हे इट इज अन कन्सोर्टियम, इथं आहे बघा, कन्सोर्टियम फॉर हायर एज्युकेशन इलेक्ट्रॉनिक रिसोर्स मिळविण्याचा एक प्रमुख ठिकाण. कन्सोर्टियम म्हणजे एक असोसिएशन, एक संघ. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार. ಅಣ್ಣ ಸಮರ್ಥ ನೋಡ್ರಿ, ಕ್ರಿಕೆಟರ್ ಚಂತನ ಬರೀ ಕ್ರಿಕೆಟರ್ ರೀ. ಹಾಂ ನೋಡ್ರಿ ಬರೀ ಕ್ರಿಕೆಟ್ ಆಡೋದು. ಯಾ ಚಂತನ ಬರೀ ಕ್ರಿಕೆಟ್, ಓದೋದು ನೋ, अभ्यास नो. आता दुपारी 1:30 वाजले तरीसुद्धा फक्त हे मॅच खेळणे, अभ्यास नो. काय करावं सांगा, अभ्यास करावं हो. नो अभ्यास, ओनली क्रिकेट.